नमस्कार, मी श्रद्धा। आज तब्बल 8 महिन्याच्या गॅपनंतर आम्ही फॅमिलीसोबत निघालो आहोत रायगडला। आमची फॅमिली म्हणजे 20 लोकांचं भरगच्च पॅकेज। सकाळी 4:30 वाजता आम्ही निघालो घरातून। निघाल्यावर बसमध्ये बसल्या बसल्या मुलांचा आणि आमच्या श्रीशाचा उत्साह खूप होता। जाताना सगळ्यात पहिला लागला तो कात्रजचा बापदेव घाट। सुंदर पुण्याचा नजराणा आणि घाटात थंड हवा। पुढे दिवसाची सुरुवात खूपच छान झाली। सोबत आमच्या श्रीशाचा आणि मामा, बाबा आणि दादांसोबतचा डान्स। पुढे जाऊन सगळे दमले आणि सुरुवात झाली देवाच्या गाण्यांची मैफिल। आणि त्याचा आनंद घेत असतानाच ताम्हिणी घाटात पोहोचलो। आणि काय तो पाऊस, काय तो डोंगर आणि काय ती झाडी। पुढे घाटाचं सौंदर्य डोळ्यासमोरून जातच नाही तोपर्यंत आम्ही पोहोचलो पाचाड गावात, जेथे होती राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची समाधी। त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालो फायनली रायगडकडे। कधी एकदा पोहोचतो याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। आणि अखेर मस्त पेटपूजा करून आमची सवारी निघाली रायगड चढण्यासाठी। तसेच आमच्याकडे सगळ्यात तरुण म्हणजे आमचे दादा। कामते फॅमिलीचे सगळ्यात ज्येष्ठ पण तरुणांनाही लाजवेल असा त्यांनी गड सर केला। रोपवेने पुढे गेलेल्या आजी आणि श्रीशाला आम्ही थेट महाराजांच्या महालाजवळ भेटलो। श्रीशाचा हा पहिलाच अनुभव। तिला महाराज कळायला आता सुरुवात झाली आहे। पण थाटात बसलेले महाराज, तिथलं वातावरण आणि शिवाजी महाराज की जय हा सतत कानी पडणारा आवाज हे तिला खूप आवडत होतं। आम्ही गाईडच्या साह्याने संपूर्ण किल्ला पाहिला आणि अनुभवला। 350 वर्षापूर्वी हा गड कसा असेल यामध्ये आम्ही सारेच हरवून गेलो। ओमकार यांची खूप इच्छा होती मला आणि श्रीशाला रायगडावर घेऊन जायची। आज ती पूर्ण झाली। परत कधी येऊ माहीत नाही। सगळ्यांचाच एक फॅमिली फोटो घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। रायगडाच्या माथ्यावर उभी आहे शौर्यगाथा। शिवरायांच्या स्मृतीतून मिळतो अभिमानाचा वसा। शिवाजी महाराज की जय।